नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲस्ट्रॉलॉजर अभिलाष बागजेलीवाले घेऊन आलो आहे तुमच्यासाठी परत एकदा नवीन व्हिडिओ. 2026 प्रत्येकाला उत्सुकता असते की हे माझं नवीन वर्ष कसं जाईल. या वर्षामध्ये मी जे जे प्लॅन करून ठेवला आहे, माझ्या ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण होतील की नाही होणार, या बाबतीत सगळ्यांना उत्सुकता असते. तर 2026मधले कोणत्या राशीला कसा राहणार आहे, म्हणजे 12ही राशीच्या लोकांना हे 2026 हे वर्ष कसं जाणार आहे, हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलला जर फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला बिलकुल विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा पण येतील तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळत जाईल. तर 2026 हे वर्ष 12ही राशीच्या लोकांना कसे जाणार आहे आता बघूया. सगळ्यात पहिले मेष राशी. मेष राशीच्या लोकांना 2026 हे वर्ष विवाहासाठी सुंदर योग घेऊन आलेलो आहे. जे लोक विवाहासाठी प्रयत्न करत आहे, ज्यांची विवाह होत नाही आहे, अडचणी येत आहे, 2026मध्ये लग्नाचे स्ट्रॉंग योग बनून राहिलेले आहे. त्याचबरोबर या काळामध्ये जे लोक फॉरेनला जायसाठी प्रयत्न करत आहे पण त्यांना जाता येत नाही आहे, तर जून 2026 नंतर फॉरेनला जायचे पण चान्सेस मेष राशीच्या लोकांना यावर्षी बनत आहे. आणि तिसरं, करिअरमध्ये ग्रोथ मिळत नसेल, करिअरमध्ये प्रमोशन वगैरे यावर्षी मिळणार असेल तर यावर्षी तुम्हाला चांगला जॉब भेटू शकतो आणि प्रमोशनचे पण चान्सेस दिसून येतात. त्यानंतर वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांना 2026 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या खूप चांगलं जाणार आहे. लाभस्थानात शनीचं भ्रमण आहे, त्यामुळे आर्थिक स्थिती शनी चांगला करेल. जून 2026पर्यंत गुरुची धनस्थानातली स्थिती धनामध्ये वृद्धी करवेल आणि जून 2026 नंतर लग्नाचे सुंदर योग पण वृषभ राशीच्या लोकांना बनताना दिसून येत आहे. त्याचबरोबर या काळामध्ये जर तुम्हाला काही प्रॉपर्टी घ्यायची असेल, घर घ्यायची आहे, वाहन घ्यायचे आहे, ते योग पण 2026मध्ये दिसून येतात. त्यानंतर मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांना हे वर्ष जे आहे ते जून 2026पर्यंत लग्नाचे चांगले योग, सुंदर योग बनलेले आहे. जे लोक लग्नासाठी प्रयत्न करत आहे तर जून 2026पर्यंत त्यांचं लग्न ठरू शकतं किंवा फिक्स वगैरे होऊ शकतं. जून 2026च्या नंतर मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती खूप चांगली होणार आहे, कारण गुरुची स्थिती धनस्थानातून गुरुचं भ्रमण राहील जून 2026पासून, त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. आणि त्याचबरोबर शनीचं दशम स्थानातून आता ट्रान्झिट जे चालू आहे, गोचर, हे तुमच्या करिअरसाठी खूप चांगलं आहे. तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर यावर्षी चांगला आहे. नवीन नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, काही कोर्स तुम्ही केले आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं यश भेटू शकते. जे लोक गव्हर्मेंट जॉबसाठी प्रिपरेशन करत होते त्यांचं या 2026मध्ये गव्हर्मेंट जॉबमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. तर या गोष्टी मिथुन राशीच्या लोकांना चांगल्या आहे. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांना जून 2026पर्यंत थोडा खर्चाचा पिरियड आहे. या काळामध्ये थोडा फायनान्शियल अडचणी तुम्हाला जाणवू शकतात. पैसे खर्च होऊ शकतात. सेविंग जास्त नाही पण खर्च जास्त होत आहे. कामात थोडं यश मिळत नाही आहे, कामं वेळ लागत आहे सगळ्या कामाला. पण जून 2026 नंतर जेव्हा गुरु तुमच्या कर्क राशीमध्ये येईल तेव्हा तुमचे फायनान्शियल ग्रोथ चांगली होईल, सेविंग चांगली होईल, पैसे टिकायला लागेल, भाग्याची साथ तुम्हाला चांगली मिळेल आणि लग्नाचे चांगले योग पण जून 2026 नंतर कर्क राशीच्या लोकांना बनतील आहे. त्यानंतर सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांना जून 2026पर्यंत आर्थिकदृष्ट्या खूप चांगला पिरियड आहे. या काळामध्ये तुम्ही जे ठरवलं असेल, तुमची इच्छापूर्ती या काळामध्ये होऊ शकते, की काही ठरवलं असेल तर ते पूर्ण होऊ शकते या काळामध्ये. त्याचबरोबर संततीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर या काळामध्ये संततीचे पण चांगले योग बनून राहिलेले आहे. सोबत या काळामध्ये तुम्हाला प्रमोशन चांगलं मिळू शकते, फायनान्शियल ग्रोथ तुमची चांगली होऊ शकते, अडकलेले पैसे तुम्हाला मिळू शकतात. पण जून 2026 नंतर जेव्हा तुम्हाला 12वा गुरु लागेल त्या काळामध्ये थोडासा खर्च वाढेल, सेविंग कमी आणि खर्च जास्त. धार्मिक प्रवास चांगले होतील त्या काळामध्ये. पण जे लोक फॉरेनला जायसाठी प्रयत्न करत आहे त्यांना तो काळ चांगला राहील. त्यानंतर कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांना जून 2026 हे वर्ष खूप छान जाणार आहे.
सुरुवातीचा जून 2026 पर्यंतचा काळ करिअरसाठी ग्रोथ दाखवतो आणि जून 2026 नंतर आर्थिक स्थितीमध्ये खूप जास्त प्रगती दाखवतो. या काळामध्ये तुमचे प्रॉपर्टी रिलेटेड कोणते काम अडकले असतील ते पूर्ण होऊ शकतात. अडकलेले पैसे चांगले मिळू शकते. अचानक धनलाभ होऊ शकतो. नवीन नोकरीमध्ये खूप मोठा प्रमोशन हे सगळे योग पण दिसून येतात. त्याचबरोबर या काळामध्ये जे लोक लग्नासाठी प्रयत्न करत आहात त्यांना या काळामध्ये यश मिळू शकतं. त्यांचं लग्न या काळामध्ये फिक्स होऊ शकतं. त्यानंतर तूळ राशीच्या लोकांना भाग्याची साथ या वर्षात चांगली मिळणार आहे. त्याच्यामुळे भाग्यपक्ष तुमचं चांगलं राहणार आहे. प्रत्येक कामात यश तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला जे तुम्ही मागील वर्षी ठरवलेल्या गोष्टी असेल तर यावर्षी त्या गोष्टी तुमच्या पूर्ण होऊ शकतात. आणि जून 2026 नंतर प्रॉपर्टी घेण्याचे चांगले योग तुम्हाला बनतील. प्रॉपर्टी तुम्ही त्या काळात प्रयत्न केला तर तुम्हाला प्रॉपर्टी वगैरे या काळात चांगली होऊ शकते. आणि जून 2026 नंतर नवीन नोकरीसाठी पण तुम्ही प्रयत्न केले तर चांगली नवीन नोकरी पण तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर वृश्चिक राशीच्या लोकांना जून 2026 पर्यंतचा काळ थोडासा खडकर आहे. या काळामध्ये आर्थिक थोडासा काही ना काही अडचणी जाणवतील तुम्हाला. करिअरच्या थोड्या अडचणी जाणवतील. या काळामध्ये तुम्हाला जॉब सोडायची थोडी इच्छा होऊ शकते किंवा कामाच्या ठिकाणी विनाकारण कामाचं लोड जास्त वाढू शकतं. आणि जून 2026च्या नंतर तुमचे करिअरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कामामध्ये तुम्हाला यश चांगलं मिळायला लागेल. आणि जून 2026 नंतर प्रवास पण खूप दिसतो आहे. तेव्हा प्रवासाचे ट्रॅव्हलिंगचे पण चांगले योग त्या काळामध्ये दिसून येतात. त्यानंतर धनुराशीच्या लोकांना जून 2026 पर्यंतचा पिरियड खूप चांगला आहे. या पिरियडमध्ये जे लोक विवाहासाठी प्रयत्न करतात त्यांचा विवाह ठरू शकतो. त्याचबरोबर जे लोक प्रॉपर्टीसाठी प्रयत्न करत होते पण प्रॉपर्टी त्यांची होत नव्हती, मनासारखी प्रॉपर्टी मिळत नव्हती, त्यांची प्रॉपर्टीचे योग जून 2026च्या नंतर चालू होतात. जून 2026च्या आधी प्रॉपर्टीचे योग नाही आहे. त्यामुळे प्रॉपर्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर जून 2026च्या नंतर प्रयत्न करा. फॉरेनला जायला प्रयत्न करताय, शिक्षणासाठी जायला प्रयत्न करताय, जून 2026च्या नंतर फॉरेनला जायचे, बाहेर जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा बाहेर जाऊन जॉब करण्याचे चांगले योग तुम्हाला बनू शकतात या काळामध्ये. जे लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एक्झाम्स देऊन राहिलेले आहे त्यांना या काळामध्ये यश मिळू शकतो. त्यानंतर मकर राशीच्या लोकांना हे वर्ष करिअरसाठी खूप चांगलं आहे. करिअरमध्ये तुम्हाला 2026मध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज येतील. त्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप पुढे घेऊन जातील. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला परदेशात जायचे पण सुंदर योग बनून राहिलेले आहे. पण हे जे योग आहे परदेशात जायचे हे तुम्हाला जून 2026 पर्यंत आहे. त्याच्यानंतर जे आहे त्यानंतर योग बनत नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्या आधी प्रयत्न केले तर तुम्ही फॉरेनला जाऊ शकता. त्याचबरोबर जे लोक लग्नासाठी प्रयत्न करत आहे त्यांना लग्नाचे योग जून 2026च्या नंतर सुरू होत आहे. तेव्हा त्यांनी प्रयत्न केले तर त्यांना त्यामध्ये यश मिळू शकतं. आणि आर्थिक याच्यामध्ये थोडासा खर्च 2026मध्ये सेविंग कमी आणि खर्च जास्त दिसून येतो. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे मकर राशीच्या लोकांनी. आणि कोणतीही इन्व्हेस्टमेंट करताना थोडीशी प्रिकॉशन घ्यायची आहे. कारण की तुमच्या द्वितीय धनस्थानात राहू आहे. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट वगैरेचा डिसिजन तुमचा चुकू शकतो. त्यानंतर कुंभ राशीच्या लोकांना हे वर्ष जे आहे 2026 हे थोडं अपडाऊनवालं राहणार आहे. या काळामध्ये तुम्हाला प्रयत्न जास्त आणि थोडं यश कमी असे तुम्हाला अनुभव या काळामध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर जून 2026च्या नंतर तुमच्या प्रयत्नांना थोडं यश मिळायला लागेल. करिअरमध्ये स्पेशली तुम्ही खूप स्ट्रगल करत असाल, तुम्हाला जॉब मिळत नसेल किंवा आहे त्या जॉबमध्ये त्रास होत असेल तर तो जून 2026 नंतर हे तुमच्या अडचणी कमी होतील. त्याचबरोबर या काळामध्ये मॅरिड लाईफमध्ये थोडाफार डिस्टर्बन्स होऊ शकतो. कारण तुमच्या विवाहस्थानात केतूचं ट्रान्झिट आता भ्रमण चालू असल्यामुळे थोडं वैवाहिक जीवनात कटकटी वगैरे राहू शकतात. त्याचबरोबर या काळामध्ये चेंज ऑफ प्लेसचे पण चान्सेस दिसून येतात. त्याच्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना या काळामध्ये जून 2026 नंतर हळूहळू यश मिळताना दिसून येते. त्यानंतर मीन राशीच्या लोकांना
जून 2026पर्यंत थोडासा स्ट्रगल आहे. करिअरसाठी थोडा स्ट्रगल आहे. त्याबरोबर कोणते काम थोडं लवकर होणार नाही. विवाहासाठी प्रयत्न करताय, विवाहामध्ये अडचणी येत आहे. पण जून 2026च्या नंतर जेव्हा गुरु कर्क राशीत येईल तेव्हा तुमचे हे सगळ्या अडचणी दूर होतील. कर्क राशीत जेव्हा गुरु पंचम स्थानात मीन राशीच्या लोकांना येईल तेव्हा त्याची दृष्टी भाग्यस्थानावर पडेल. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात जून 2026 नंतर यश प्रगती जास्ती दिसते. लाभस्थानावर पडल्यामुळे आर्थिक धनलाभ, अडकलेले पैसे, बिझनेसमध्ये अचानक ग्रोथ, या सगळ्या गोष्टी, नोकरीमध्ये तरक्की दिसून येते. आणि विवाहाचे योग पण जे आहे ते जून 2026 नंतर होण्याचे चान्सेस आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला बिलकुल विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता इतकंच. धन्यवाद.